हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली असून या एकाच निवडीने ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला. कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर थेट महायुतीसोबत गेले आणि त्यांनी उपसभापती पदही मिळवले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत शांतपणे केलेली ही राजकीय खेळी हतबलतेने पाहण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे सध्या कोणताही पर्याय उरलेला नाही. या संपूर्ण राजकीय नाट्यामागे उद्धव ठाकरेंची एक तांत्रिक चूक कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेत 2022 साली मोठी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले, ज्याचा फटका आता त्यांना बसला. पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत नेमके किती आमदार आहेत याची अधिकृत यादी विधिमंडळाला देणे अत्यंत आवश्यक होते. निवडणूक आयोग आणि विधिमंडळाला आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींची अद्ययावत माहिती देणे गरजेचे असताना ठाकरे गटाकडून ही दुरुस्ती केलीच गेली नाही. ठाकरे गटाचे थिंक टँक मानले जाणारे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही अत्यंत महत्वाची तांत्रिक बाब लक्षात आली नाही. याच संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दाखवलेली राजकीय हुशारी ठाकरे गटाला दाखवता आली नाही. सन 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शरद पवारांनी तत्परता दाखवत आपल्या बाजूने असलेल्या सर्व आमदारांची अधिकृत यादी विधिमंडळ पक्षाला सादर केली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षाची तांत्रिक बाजू मजबूत राहिली. याउलट उद्धव ठाकरे या बाबतीत पूर्णपणे गाफील राहिले आणि त्यांनी विधिमंडळाला कोणतीही नवीन यादी दिली नाही. याच तांत्रिक चुकीचा फायदा आता एकनाथ शिंदे आणि महायुतीने उठवला आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.